हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 7th लेसन मेन्सुरेशनमधील प्रॅक्टिस सेट 7.3 मधील क्वेश्चन नंबर 8 पाहणार आहोत. पहा आपल्याला क्वेश्चन काय दिला आहे. इन फिगर ओ इज द सेंटर ऑफ द सेक्टर. आता आपल्याला या ठिकाणी फिगर दिलेले आहे. याच्यामध्ये आपल्याला 2 सेक्टर्स दिलेले आहेत आणि त्याचा सेंटर काय आहे ओ. अँगल आर ओ क्यू इज इक्वल्स टू अँगल एम ओ एन इज इक्वल्स टू 60 डिग्री. म्हणजेच हा सेंट्रल अँगल किती दिलेला आहे आपल्याला 60 डिग्री. म्हणजेच आपल्याला थीटाची व्हॅल्यू दिलेली आहे 60 डिग्री. आता ओ आरची लेंथ आपल्याला दिलेली आहे 7 सेंटीमीटर. ओ आरची लेंथ आपल्याला 7 सेंटीमीटर दिलेली आहे. अँड ओ एम इज इक्वल्स टू 21 सेंटीमीटर. आणि हे ओ पासून एम पर्यंतचं जे डिस्टन्स आहे हे आपल्याला दिलेलं आहे 21 सेंटीमीटर. आता ओ आरची लेंथ आपल्याला दिलेली आहे. म्हणजेच हा जो सेक्टर आहे ओ आर एक्स क्यू याची रेडियस आपल्याला 7 सेंटीमीटर दिलेली आहे. आणि आपल्याला ओ एमची लेंथ किती दिलेली आहे 21 सेंटीमीटर. म्हणजेच हा जो सेक्टर आहे ओ एम वाय एन याची रेडियस किती दिलेली आहे 21 सेंटीमीटर. फाइंड द लेंथ्स ऑफ आर्क आर एक्स क्यू अँड आर्क एम वाय एन. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे. हा जो आर एक्स क्यू आर्क आहे याची लेंथ आपल्याला फाइंड करायची आहे. त्याचबरोबर आर्क एम वाय एन याची सुद्धा आपल्याला काय लेंथ फाइंड करायची आहे. पहा आपल्याला हे एक्झाम्पल कसं सॉल्व करता येईल. आता या ठिकाणी आपल्याला काय काय दिलेलं आहे पहा. या ठिकाणी 2 सर्कल्स असणार आहेत. हा जो सेक्टर आहे ओ आर एक्स क्यू हा या सर्कलचा काय आहे सेक्टर आहे. आणि हा जो सेक्टर आहे ओ डॅश एम वाय एन हा या मोठ्या सर्कलचा सेक्टर असणार आहे. म्हणजेच या ठिकाणी 2 सर्कल्स असणार आहेत आणि त्या दोन्ही सर्कलचं सेंटर काय आहे ओ आहे. आता आपल्याला हा जो सेक्टर आहे ओ आर एक्स क्यू या सेक्टरची रेडियस आपल्याला 7 सेंटीमीटर दिलेली आहे. आणि हा जो मोठा सेक्टर आहे ओ एम वाय एन या सेक्टरची रेडियस दिलेली आहे आपल्याला 21 सेंटीमीटर. आणि आपल्याला सेंट्रल अँगल थीटा दिलेला आहे 60 डिग्री. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे या आर एक्स क्यू आर्कची लेंथ आपल्याला विचारलेली आहे. त्याचबरोबर एम वाय एन ही जी आर्क आहे या आर्कची आपल्याला लेंथ फाइंड करायची आहे. आता आपल्याला लेंथ ऑफ ॲन आर्कसाठी फॉर्म्युला माहिती आहे. एल इज इक्वल्स टू थीटा अपॉन 360 इंटू 2 पाय आर. आता आपल्याला सेंट्रल अँगल थीटा दिलेला आहे 60 डिग्री. आपल्याला रेडियस दिलेली आहे. दोन्ही सेक्टरसाठी आपल्याला रेडियस दिलेली आहे. आणि पायची व्हॅल्यू पण आपल्याला दिलेली आहे. मग आपण हा फॉर्म्युला यूज करून या दोन्ही आर्कची लेंथ काढून घेऊ. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. गिवन लिहून घेऊ आपण. प्रथम आपण हा सेक्टर घेऊ ओ डॅश आर एक्स क्यू. फॉर एन सेक्टर ओ डॅश आर एक्स क्यू. आता या सेक्टरसाठी आपल्याला रेडियस किती दिलेली आहे आर इज इक्वल्स टू 7 सेंटीमीटर. आणि सेंट्रल अँगल थीटा किती दिलेला आहे 60 डिग्री. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे या आर्कची लेंथ आपल्याला फाइंड करायची आहे. आर एक्स क्यू या आर्कची आपल्याला लेंथ फाइंड करायची आहे. मग आपण फॉर्म्युला लिहू या ठिकाणी. लेंथ ऑफ ॲन आर्क आर एक्स क्यू इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय आहे आपला थीटा अपॉन 360 इंटू 2 पाय आर. आता याच्यामध्ये आपण या व्हॅल्यू पुट करू. आता थीटाची व्हॅल्यू किती आहे 60 डिग्री अपॉन 360 इंटू 2 इंटू पायची व्हॅल्यू किती आहे 22/7 इंटू रेडियस आर. आर किती दिलेले आहे आपल्याला 7 सेंटीमीटर. इज इक्वल्स टू आता 0 0 कॅन्सल होईल. 6 1 जार 6 6 6 जार 36 2 1 जार 2 2 3 जार 6 हा 7 कॅन्सल होईल. म्हणजेच काय येईल पहा हा 22 अपॉन हा 3 22/3. आता या 22ला आपण 3ने भाग घालवू. 22 डिवाइड 3 3 7 जार 21 22 - 21 1 भाग जात नाही 0.0 3 3 जार 9 10 - 9 1 भाग जात नाही 0 घेऊ. 3 3 जार 9 10 - 9 1. म्हणजेच आन्सर किती मिळेल आपल्याला 7.33 किंवा 7.3 सेंटीमीटर. म्हणजेच आपल्याला लेंथ ऑफ ॲन आर्क आर एक्स क्यू किती मिळाली 7.3 सेंटीमीटर. आता आपण आर्क एम वाय एनची लेंथ काढून घेऊ. त्यासाठी आपण काय करू हा सेक्टर घेऊ ओ डॅश एम वाय एन. फॉर ॲन सेक्टर ओ डॅश एम वाय एन रेडियस किती दिलेली आहे पहा आपल्याला. या सेक्टरची रेडियस आपल्याला 21 सेंटीमीटर दिलेली आहे. आर इज इक्वल्स टू 21 सेंटीमीटर.
थीटा किती दिलेला आहे आपल्याला, सेंट्रल अँगल 60 डिग्री दिलेला आहे. थीटाची व्हॅल्यू किती दिलेली आहे, MON, हा अँगल किती दिलेला आहे, 60 डिग्री. आता आपण या आर्क MYN ची लेंथ काढून घेऊ. लेंथ ऑफ एन आर्क MYN इज इक्वल्स टू थीटा अपॉन 360 इंटू 2 पाय आर. थीटाची व्हॅल्यू किती आहे, 60 डिग्री अपॉन 360 इंटू 2 इंटू पायची व्हॅल्यू किती आहे, 22.7 आणि रेडियस किती आहे, 21 इंटू 21. 7 1 जार 7, 7 3 जार 21. हा 0 कॅन्सल होईल. 6 1 जार 6, 6 6 जार 36. हा 3 1 जार 3, 3 2 जार 6. हा 2 कॅन्सल होईल. म्हणजेच आन्सर किती येईल, 22 सेंटीमीटर. काय मिळाले आपल्याला, लेंथ मिळाली. म्हणजेच युनिट काय येईल, सेंटीमीटर. म्हणजेच आपल्याला लेंथ ऑफ एन आर्क MYN किती मिळाली, 22 सेंटीमीटर. म्हणजेच आपल्याला लेंथ ऑफ एन आर्क RXQ किती मिळाली, 7.3 सेंटीमीटर. या RXQ ची लेंथ किती मिळाली, 7.3 सेंटीमीटर. आणि आर्क MYN ची लेंथ किती मिळाली, 22 सेंटीमीटर. आन्सर लिहू आपण खाली. देअरफॉर लेंथ ऑफ एन आर्क RXQ is equals to 7.3 centimeter and length of an arc MYN is equals to 22 centimeter. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.